फुटांच्या रावणांचं दहन करण्यात आले। भाजप खासदार अनुप धोत्रे आणि भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी रावण दहनाला हजेरी लावली। साखर कारखान्यांकडून अतिरिक्त 5 रुपये कपातीच्या मंत्रिमंडळ समितीच्या निर्णयाबाबत राज्य सरकारकडून सहकार्याची अपेक्षा। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या भायखळ्यात अबू आझमींकडून 30 साल बेमिसाल कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमात 30 वर्षात पक्षानं काय मिळवलं याबाबत कार्यकर्त्यांना माहिती। यावेळी आझमींकडून कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या सूचना। मुंबईच्या खेतवाडी परिसरात विजयादशमीनिमित्त आरएसएसकडून कार्यक्रमाचं आयोजन। यावेळी आरएसएसच्या स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिकं करून दाखवली। कल्याण स्कायवॉकवर 2 महिलांचा राडा। महिलांच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज भागात दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। ट्रॅक्टर धुतल्यानंतर 3 लहान मुलं अंघोळीसाठी पाण्यात उतरली। यावेळी त्यांना वाचवायला आलेल्या मोठ्या भावाचा सुद्धा मृत्यू झालाय। गौतमी पाटीलला अटक करा, जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबाची मागणी। गौतमी पाटीलच्या गाडीनं रिक्षाला धडक दिली होती। यात रिक्षा चालक जखमी झाला होता। अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी कुटुंबियांनी पोलिसांकडून केली। महाबोधी विहारासाठी 14 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन केलं जाणार। आंदोलनात सगळे रिपब्लिकन पक्ष सहभागी होणार। बिहारमधील महाबोधी विहार बौद्ध समाजाला देण्याची मागणी।